नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. आणि आपण पाहत आहात जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, अत्यंत महत्वाची अशी आज आपल्यासाठी माहिती घेऊन आलेलो आहे. ही माहिती प्रत्येक जनसामान्य व्यक्तीसाठी खूप लाभदायक आणि महत्वाची ठरणार आहे. आपण दर्शको पाहतो समाजात अ, जमिनीवरून प्रॉपर्टीवरून वादविवाद हे खूप वाढत चाललेले आहेत. आपले प्रामुख्याने घरातच पहा, आपले आई वडील एकतर्फी कधी कधी निर्णय घेतात. आपल्याच आपल्याच भावाच्या किंवा बहिणीच्या नावावर आपली जी स्वतःची काय प्रॉपर्टी असेल ती एकतर्फी नाव करतात आणि त्यातून वादविवादाचे प्रसंग ओढवतात आणि शेवटी कोर्टात धाव खेचावी लागते. यातून गंभीर अशा घटना सुद्धा घडतात. त्यामुळे याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत की आपले आई वडील आपल्याच बहीण भावाच्या कोणाच्या तरी एकाच नावावर स्वतःची जी काही आहे सर्व प्रॉपर्टी ती नावावर करू शकतात का? तर या विषयावर आपण सविस्तर आजचा आढावा घेणार आहोत. त्यामुळे इथे साईडला जे घंटीचं बटन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअपवर मित्रपरिवार नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येक ज्याच्यावर खरोखर वाटत असेल त्याला अन्याय झाला आहे आपल्या आई वडिलांनी त्यांच्या स्वतःच्या हयातीतच आपल्याच बहीण भावावर एकतर्फी निर्णय दिलेला आहे, तर यातून त्यांना माहिती सुद्धा भेटेल आणि त्यातून ते सावध सुद्धा होऊ शकतात आणि पुढील उपाययोजना सुद्धा करू शकतात. तर दर्शको, आता मला महत्वाचं सांगायचं आहे म्हणजे सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत करतो जीडी ऑलराऊंडर या युट्यूब चॅनलवर. आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आणि कायदेशीर दृष्ट्या तितक्याच गरजेचा आहे. अनेकदा कुटुंबात असा प्रश्न आहे की पडतो की आई वडील आपल्या हयातीत स्वतःची मालमत्ता केवळ एकाच मुलाच्या किंवा मुलीच्या नावावर करू शकतात का? आणि जर त्यांनी तसं केलं तर इतर भावंडांचा त्यावर काही हक्क राहतो का? चला तर मग या विषयाची संपूर्ण आणि सविस्तर माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया, जेणेकरून तुमच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही. सर्वात महत्वाचा नियम मी आता आपल्याला सांगतो. मालमत्तेचे प्रकार. आई वडील एकाच मुलाच्या नावावर मालमत्ता करू शकतात की नाही हे पूर्णपणे मालमत्ता कोणत्या प्रकारची आहे यावर अवलंबून असतं. कायद्यानुसार मालमत्तेचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार बघा, स्वकष्टार्जित मालमत्ता. जी मालमत्ता आपले आई किंवा वडिलांनी स्वतःच्या पैशातून नोकरी करून व्यवसाय करून किंवा स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केलेली असते त्याला स्वकष्टार्जित मालमत्ता म्हणतात. त्याच्यावर कायदेशीर अधिकार काय आहेत बघा. या मालमत्तेवर पूर्णपणे आई वडिलांचा स्वतःच्या मालकीचा हक्क असतो. एकतर्फी हस्तांतरण होऊ शकतं का? होय. आई वडील त्यांच्या हयातीत ही मालमत्ता कोणत्याही एका मुलाच्या किंवा मुलीच्या नावावर करू शकतात. ते ही मालमत्ता दुसऱ्या कोणाला विकू शकतात किंवा दान करू शकतात. बघा, आपले आई वडील स्वतःच्या स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या उत्पादनातून नोकरीतून जी मालमत्ता मिळवलेली असते ती आपल्याच बहीण भावापैकी एखाद्या व्यक्तीला जर त्यांच्या मनात आलं तर बाबा हा माझा जवळचा आहे मी ह्याला द्यावं, तर ते देऊ शकतात. कारण त्यांची स्वकष्टाची ही मालमत्ता असते आणि त्यांनी ठरवायचं असतं की ही कोणाच्या नावावर करायची. तर आपल्याला कायदेशीर अधिकार काय आहेत यातून आपण जाणून घेऊया. या मालमत्तेवर पूर्णपणे त्या आई वडिलांचा स्वतःचा मालकी हक्क असतो. बघा, यात कायद्यात काही तरतूद नाही, कारण पूर्णपणे कायद्यानंच आई वडिलांना मालकी हक्क दिलेला आहे. ते कोणाला दान पण करू शकतात, गिफ्ट पण देऊ शकतात. तर इतर भावंडांचा हक्क त्यामध्ये असतो का? जर आई वडिलांनी त्यांची स्वकृषी मालमत्ता एकाच मुलाच्या नावा केली तर इतर मुले किंवा मुली त्यावर कायदेशीर कोणताही कायदेशीर हक्क सांगू शकत नाहीत किंवा कोर्टात त्यांना आव्हान देऊ शकत नाहीत. स्वकष्ट जर आई वडिलांनी स्वतःच्या मेहनतीने जर मालमत्ता कमवली असेल तर त्याचा अधिकार कुठल्याच मुला मुलींचा नसतो. आई वडिलांनी ठरवायचं असतं की कुठल्या आपल्या मुलग्याला द्यायची प्रॉपर्टी का मुलगीला द्यायची. त्याच्यामुळे तुम्ही कोर्टात जाणं हे पूर्णपणे व्यर्थ आहे. आता दुसरा महत्वाचा पॉइंट बघा काय आहे. हा पॉइंट प्रत्येक आपल्या स्वतःच्या बहीण भावांना किंवा जो पीडित आहे त्याला महत्वाचा आहे. पूर्वजांची किंवा वारसा हक्क मालमत्ता बघा. पहिला आपण काय बघितलं, स्वकष्टार्जित मालमत्ता. आता ही कुणाची? आपल्या आजा पंजान पिढ्यानपिढी आपण जे आपल्यापर्यंत आलेली मालमत्ता.
त्यालाच पूर्वजांची किंवा वारसा हक्क मालमत्ता म्हणतात. जी मालमत्ता वडिलांना आजोबाकडून किंवा पणजोबाकडून वारसा हक्काने मिळाली असते आणि जिची वाटणी झालेली नसते, त्याला एकत्रित किंवा पूर्वजाची मालमत्ता म्हणतात. कायदेशीर अधिकार तुम्हाला आता काय आहे बघा. या मालमत्तेवर कुटुंबातील प्रत्येक जन्माला आलेल्या मुलाचा आणि मुलीचा 2005च्या कायद्यानुसार समान हक्क असतो. एकतर्फी हस्तांतरण करता येतं का? अजिबात नाही. आई वडील किंवा पूर्वजांची मालमत्ता कोणत्याही एका मुलाच्या नावावर एकतर्फी करू शकत नाहीत. इतर भावंडांना हक्क जर वडिलांनी अशी मालमत्ता एकाच मुलाच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला तर इतर भावंडे त्याला कोर्टात आव्हान देऊ शकतात आणि आपला हिस्सा मागू शकतात. वडील फक्त त्यांच्या हिश्शापुरतीच मालमत्ता कोणालाही देऊ शकतात, संपूर्ण मालमत्ता नाही. बघा, जी वडील उपार्जित जमीन आहे ती आई वडील कोणाही एकाच्या आपल्या बहीण भावाच्या नावावर करू शकत नाहीत. समान हक्क समान त्यांना देऊ शकतात. जर तसं त्यांनी केलं तर कोर्टात आपण त्यांना आव्हान देऊ शकता आणि आपापली आपल्या हिश्श्यान जमीन किंवा प्रॉपर्टी जी मालमत्ता आहे काय घेऊ शकता. त्यांच्या वाटणीला जी काही पूर्वजांची जमीन आली आहे किंवा काय आली आहे त्यांच्या वैयक्तिक वाटणीची ते कोणालाही देऊ शकतात, पण पूर्ण देऊ शकत नाहीत. हे महत्वाचं आहे. तर वडील त्यांच्या हिश्शापुरती मालमत्ता कोणाला देऊ शकतात. मालमत्ता एकाच नावावर करण्याचे कायदेशीर मार्ग. जर मालमत्ता स्वकर्तृत्वाची असेल तर आई वडील खालील मी आता जे तुम्हाला सांगतोय त्या 3 मार्गाने एकाच मुलाच्या नावावर करू शकतात. बघा, आता आई वडिलांनी स्वकष्टाने मिळवलेले आहे आणि त्यांना कोणाच्या एकाच मुलाच्या नावावर करायचे आहे. तर हे 3 जे मार्ग तुम्हाला मी सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही करू शकताय. बक्षीस पत्र, गिफ्ट डीड. आई वडील आपल्या हयातीत ही मालमत्ता कायदेशीररित्या एका मुलाला बक्षीस म्हणून देऊ शकतात. यासाठी गिफ्ट डीड नोंदणीकृत रजिस्ट्रेशन करावी लागते. एखादं गिफ्ट डीड झाली की आई वडील ही ती परत घेऊ शकत नाहीत. दुसरं बघा, मृत्यूपत्र, इच्छा पत्र. आई वडील एक कागद तयार करून ठेवतात की माझ्या मृत्यूनंतर माझी सर्व मालमत्ता फक्त या एकाच मुलाला मिळावी. हे मृत्यूपत्र त्यांच्या निधनानंतर लागू होते. तिसरं, हक्क सोड पत्र. जर मालमत्ता संयुक्त असेल आणि इतर भावंडांनी स्वतःहून आपल्याला हक्क सोडून दिला तर ती मालमत्ता एकाच नाव होऊ शकते. तर थोडक्यात सांगायचं दर्शको, जर आई वडिलांनी ती मालमत्ता स्वतःच्या पैशाने खरेदी केली असेल तर ते एका मुलाच्या नावावर नक्कीच करू शकतात. तो त्यांचा पूर्ण अधिकार आहे. पण जर ती आजोबा पणजोबाची जमीन किंवा घर असेल तर मात्र सगळ्या भावंडांना समान हक्क मिळतो. तिथे एकतर्फी व्यवहार चालत नाही. तर दर्शको, जीडी ऑलराऊंडर चॅनल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत नक्कीच शेअर करा. तर दर्शको, ही आज इत्थंभूत महत्वाची माहिती होती. एक वडिलोपार्जित मालमत्ता आणि दुसरी आपली वारसा हक्काने पिढ्यानपिढी पूर्वजांकडून आलेली मालमत्ता. हे 2 प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे लक्षात आता इथून पुढे ठेवा. कधी आई वडिलांबरोबर जेव्हा आपण जमिनीवरून वाटणीवरून जर वादविवाद करत असतो घरी, त्यावेळी एक लक्षात डोक्यात ठेवायचं की त्यांनी ती स्वकष्टाने मिळवलेली आहे की त्यांच्या आजोबा पणजोबापासून ती मालमत्ता चालत आलेली आहे. जर त्यांची स्वकष्टाने असेल तर त्याच्यावर तुम्ही हक्क सांगू शकत नाही, कोर्टात पण जाऊ शकत नाही, काहीच नाही. आई वडील मालक असतात, त्याने ठरवायचं कोणाच्या नाव करायची. पण त्यांची पिढ्यानपिढी जर चालत आली असेल तर तुम्हाला समान हक्क समान जमीन ही 1,00,000% एक मिळणार, त्यात काही शंका नाही. त्याच्यामुळे एकमेकांची डोकी फोडण्यात वेळ घालवू नका. कायदा जाणून घ्या, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. त्यामुळे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज इथे साईडला दिलेल्या घंटेवर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.